हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज मी संडे आहे म्हणून चला आज नाश्ता आम्ही आज रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो, तरी पण भाजी बनवलेली आहे। आता डब्बा गेलेला आहे, हे बघा याच्यामध्ये मी गवार बटाट्याची भाजी बनवलेली आहे हां। आणि आता मी करणार आहे साधं ऑमलेट। साधं म्हणजे बघा कोथिंबीर कापून ठेवली आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत बारीक कट करून आणि कांदा घेतलेला आहे। आता मी मस्तपैकी मला नाश्ता बनवणार आहे। आज आमचा संडेचा नाश्ता बघू शकता। आता हे अंडा टाकते त्याच्यामध्ये एक, मीठ घालते, मिक्स करते। मिरची जे खात नसेल ना त्यांनी मसाला टाकला तरी चालतं, पण मला मिरची आवडते म्हणून म्हटलं चला मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये। अख्खा कांदा नाही घेतला आहे, थोडासाच घेतलेला मी, अर्धाच कांदा घेतला। आता हे मिक्स केलेलं आहे, तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये तेल पण आहे। तर हे अंडं घालते त्याच्यामध्ये, साईडनी तेल। इथं ग्रीन ऑमलेट झालं है ना। वरतून तुम्ही मसाले पण ॲड करू शकता, कोण चिली फ्लेक्स करतं, कोण आपलं हां असं जे जे आपण पाहिजे तसं ॲड करू शकतो, असं काही नाही। आता ही भाजी झालेली आहे। आता दुपारी आम्हाला जेवायला ही गवार बटाट्याची भाजी आहे। दुपारी डब्बा गेलेला आहे मिस्टरांचा, गवार बटाट्याची भाजी आहे आता दुपारच्याला आम्हाला। आता नाश्ता आम्ही आता किती बनवायची आहे। ऑमलेट पलटी मारते, थोडंसं तेल, परत कांदा आपला शिजला पाहिजे। चहा गरम करते, एकीकडं चहा। ते गॅसला बघ काय लागलंय, ते बघ कांद्याचं जळा येते। आपलं ऑमलेट झालेलं आहे, बघू शकता किती मस्त झालेलं आहे। कांदा टोमॅटो नाही टाकलाय, कांदा मिरची आणि कोथिंबीर। आता हे ऑमलेट आपलं झालेलं आहे। थोडेसे मी आता पाव शेकून घेते, कारण की ते कसं अंडं वगैरे केल्यावर जरासं तेल राहतं ना। मला पण कर ना। आता हे घेतलेलं आहे। आता माझा नाश्ता झालाय, म्हणजे आता मी माझी नाश्त्याची तयारी केलेली आहे, कारण की मला जायचं आता 12:30पर्यंत कामाला। पण म्हटलं आता पटपट खाऊन वगैरे, आज संडे तर सगळ्यांचा उशीर, कोण मागे लागणार आहे, आवरा उठा करा। आता हा माझा नाश्ता बघू शकता, हे 2 पाव आहे, हे आमलेट आहे आणि चहा आहे। आणि आता मी नाश्ता करत आहे, खूप भूक लागलेली आहे। तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला या, आणि मी तुम्हाला आता एक खाऊन दाखवत आहे। हा बघा हा पाव आहे, आता हा पाव घेतलेला आहे बघू शकता, आणि हे ऑमलेट घेतलेलं आहे। गरम आहे, जरा थंड करून खाते कारण की जिभेला चटका लागेल। एक नंबर, तुम्ही पण घरी ट्राय करा, खा, कसं झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि तुम्ही बोलाल मी काळा चहा पिते, मला काळा चहा आवडतो. चला तर मग बाय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि एखादे मराठी माणूस आपण व्हिडिओ करतो म्हणजे ब्लॉगिंग करत आहे, प्लीज त्यांना सपोर्ट करा. चला तर मग बाय.